नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण स्पॉटलाईट इयरबुक 2021 मधील अर्थव्यवस्थेसंबंधी काही महत्त्वाचे फॅक्ट्स बघणार आहोत। सगळ्यात पहिली जी न्यूज आहे ती म्हणजे भारताशी ज्या देशांची सीमा भिडलेली आहे, म्हणजे भारताचे शेजारी देश, त्यांना जर भारतामध्ये परकीय थेट गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी सरकारची पूर्व मंजुरी सक्तीची आहे। ओके, आता हे जर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की याच्या आधी फक्त पाकिस्तान आणि बांगलादेशला हा नियम होता, पण आता सर्वांना आहे। म्हणजे एकंदरच बचपन MBA तुम्हाला माहीत असेल बघा, हे जे सगळे देश आहेत भारताचे शेजारी देश है ना, बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ है ना, म्यानमार आहे, भूटान आहे, अफगाणिस्तान आहे। ओके, सो हे सगळे जे देश आहेत या देशांना जर भारतामध्ये उद्या गुंतवणूक करायची असली तर त्या केसमध्ये सगळ्यात बेसिक मुद्दा जो येतो की आता परकीय थेट गुंतवणुकीसाठी सरकारची पूर्वपरवानगी गरजेची आहे। त्याचं रिझन असं होतं, लॉकडाऊनच्या काळामध्ये जे झालं होतं की मार्केट कोलॅप्स व्हायला लागल्यानंतर मग चायनानी कंपन्या विकत घ्यायला सुरुवात केली होती, म्हणून हा नियम आणलेला आहे। सगळ्यात चीनसाठीचं हे एक आहे बघा। तेल साठवण्याची क्षमता बघा, जगाची 160 कोटी बॅरल्स आहे, भारताची 3.7 कोटी बॅरल्स, अमेरिका 73 कोटी बॅरल्स। भारत फक्त 10 ते 12 दिवस पुरेल इतकं तेल साठवू शकतो, तर हे एक लक्षात ठेवा। ओके, त्याच्यानंतर भारतातील भूगर्भातील तेल साठे लक्षात ठेवा बघा। तर कुठं कुठं आहे, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, पुडूर उडुपी कर्नाटक, मंगरुळ कर्नाटक। सो भारतातल्या भूगर्भातील तेल साठे इथं इथं आहेत, तर ते एक लक्षात ठेवा। ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे काय, अमेरिकेच्या प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये भारताला लिस्ट करण्यात आलेलं आहे। आता ही प्रायोरिटी लिस्ट जी आहे अमेरिकेची, युनायटेड स्टेट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह यांची असते। तर ज्या देशांमध्ये इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी IP जे आहे त्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी पुरेशी यंत्रणा अस्तित्वात नसते, त्या देशांचा या यादीत समावेश होतो। तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की चीन हंगेरी रेल्वे प्रकल्प जे आहे तर तिच्यामध्ये एकंदरीतच चीनच्या वन बेल्ट वन रोडचा भाग हा ना, ही रेल्वे आहे, मध्य युरोपला ग्रीसमधील चीनद्वारे चालवल्या जाणाऱ्या पिरियस बंदराशी ती जोडणार आहे। तर हे एक लक्षात असू देत है ना, पिरियस बंदरांना जोडणारा हा एक हंगेरी रेल्वे प्रकल्प चीनचा जो वन बेल्ट वन रोडचा भाग आहे। वन बेल्ट वन रोड ही गोष्ट जी आहे ती चायनासाठी महत्त्वाची बघा, चायनाचा प्रोजेक्ट आहे हा वन बेल्ट वन रोड। आणि हा हंगरी आहे, बुडापेस्टला कशाशी जोडणार, तर पिरियासशी जोडणार। पिरियास हे चायनाचं बंदर आहे बघा, चायनाद्वारे उभारलेलं बंदर। ओके, सो ते एक लक्षात असू देत। त्याच्यानंतर पाम आणि अर्थ ही दुबईलगत जी आहेत ती एकंदरीतच खाजगी आणि कृत्रिम बेटा आहेत, तेवढं लक्षात ठेवा। टोमन हे इराणचं नवीन चलन आहे बघा। ओके, एकंदरच जे काही इराणचं आधीचं चलन आहे रियाल, त्याचं जवळपास $1ला 1,56,000 रियाल इतकं अवमूल्यन झालेलं आहे। त्याच्यामुळे एक नवीन चलन काढण्याचा निर्णय इराणने घेतला, ते आहे टोमन। आणि टोमन म्हणजे काय, एक टोमन म्हणजे 10,000 रियाल असं आहे। व्हेनेझुएला हा जो देश आहे हा जगातला सर्वाधिक तेलाचे साठे असणारा देश आहे, तर हे एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर युरेशियन देश हा ग्रुप आहे बघा, युरेशियन ग्रुप, याच्यामध्ये एकूण 9 देश आहेत आणि याच्यात भारत आहे बघा, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे। रशिया, चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस। ओके, सो हे देश याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर चाबार रेल्वे प्रकल्प, जो आता प्रश्न राज्यसेवा पूर्वला विचारला गेला होता, तर याच्यामध्ये जे आहे की इराण भारताखेरीज है ना हा प्रकल्प करणार आहे। याच्यामध्ये चाबार पोर्ट जे आहे तिथून हे जे झरन तेलाराम आहे हा जो रेल्वेचा रूट आहे बघा, या संबंधीचा हा इश्यू आहे की इराणने भारताला याच्यातून बाजूला केलेला आहे। ओके, त्याचे बरेच इश्यू होते, निधी आणि त्या सगळ्या गोष्टी। एक 2016 मधला त्रिपक्षीय करार आहे, चाबार बंदर ते झायेदन, याच्यामध्ये इराण होतं, भारत होता, अफगाणिस्तान होता। सो बेसिकली तुम्ही इथं बघू शकता की एकतर भारत, अफगाणिस्तान आणि इराण हे 3 देश होते। सो भारताला त्यांनी निधी वेळेत मिळत नाही आहे म्हणून बाजूला करण्यात आलेला आहे, तर ते एक कारण त्यांनी दिलं होतं। गुगल जे आहे भारतात जवळपास $10 बिलियन गुंतवणूक करणार आहे, त्याच्यामुळे गुगल चर्चेत होतं बघा। भारताची जी तांदूळ निर्यात आहे तिच्यामध्ये घट झालेली आहे। चीन, इंडोनेशिया, मलेशिया या देशांनी भारतापेक्षा कमी दरामध्ये बिगर बासमती तांदळाची निर्यात केल्यामुळे हा सगळा प्रोग्राम झालेला आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की भारताने मालदीवसाठी जवळपास जे काही पॅकेज हे केलेलं आहे, तर ते $500 मिलियन पॅकेज आहे, ज्याच्यामध्ये ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट उभारला जाणार आहे। आता जो ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आहे हा जो आहे हा मालदीव्समधला सर्वात मोठा नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे। ओके,
मग याच्यामध्ये सगळ्यात समुद्र, आकाश, बेटातील टेलिकम्युनिकेशन या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे मालेला इतर 3 बेटांशी याच्यामुळे जोडलं जाणार आहे. तिस्ता नदी एक खूप चर्चेत होती बघा. तिस्ता नदी आता बांगलादेशने चीनबरोबर तिस्ता नदीवर $1 बिलियन सिंचन प्रकल्प उभारण्यासाठी जे आहे करार केलेला आहे. तिस्ता नदी बघा, हिचा जो उगम होतो तो चुथांग सिक्कीम येथे होतो. ओके. आणि ही ब्रह्मपुत्राची उपनदी आहे. भारत बांगलादेशातून वाहते. बांगलादेशात जाण्यापूर्वी पश्चिम बंगालमधून जाते. बांगलादेशात तिला जमुना म्हणतात. सो तिस्ता नदी जी आहे ती लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर UAEद्वारे पहिला अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तो पॉवर ग्रीडला जोडला गेला आणि बराकह पॉवर ग्रीड जे आहे. ओके. सो हा पॉवर ग्रीडशी जोडला गेलेला त्यांचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. सो MCQसाठी लक्षात ठेवा, UAEचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प बराकह हा याच्याशी पॉवर ग्रीडला जोडला. तुम्हाला सिंपली बराकह काय आहे किंवा UAEचा अणुऊर्जा प्रकल्प तेवढं जरी माहीत असलं भरपूर आहे. जपान सप्लाय चेन रिसायलेन्स इनिशिएटिव्ह करतोय बघा, की जी काही पुरवठा साखळी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्नरत आहे. ओके. त्याच्यानंतर युरोपच्या बाबतीमध्ये ही एक संकल्पना फक्त लक्षात ठेवा, की काटकौसरी चौकडी, फ्रुगल 4. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 4 देश याच्यामध्ये आहेत. नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रिया आणि स्वीडन. यांचं सिंपल म्हणणं आहे की तुमचं घर आहे तुम्ही सांभाळा, तुमची अर्थव्यवस्था आहे तुम्ही सांभाळा. हां ना, म्हणजे उठसूट तुमची साखर संपली की आमच्या घरी यायचं नाही. दॅट इज काटकसरी चौकडी, फ्रुगल 4. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय, की 80 डेज वॉर किंवा 80 डेज बॅटल. तर हे 80 दिवसाचं युद्ध उत्तर कोरियाशी संबंधित आहे. आणि उत्तर कोरियाने करोनामुळे जी काही अर्थव्यवस्था सुस्तावलेली आहे त्याला चालना देण्यासाठी 80 डेज बॅटल हे अभियान सुरू केलेलं आहे. खरं तर याच्यामध्ये जे बॅटल म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असा त्याचा अर्थ आहे. हे काही युद्धाचं हे नाही रेफरन्स, तेवढं एक लक्षात ठेवा. है ना. करोना काळातली अर्थव्यवस्था परत एकदा रुळावर आणण्यासाठी. हा एक आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न येत्या काळात आहे बघा. अटल बोगदा 3 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधानांनी याचं उद्घाटन केलं. सो अटल टनक आहे बघा रोहतांगचा. आता समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंचीवरच्या महामार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे. हे बघा कंडिशन काय आहे, की 10,000 फूट उंचीवर जो महामार्ग आहे त्याच्यावरचा सर्वात लांब बोगदा. मनाली ते लेह अंतर याच्यामुळे 46 किलोमीटरनी कमी झालं. बोगदा 9.2 किलोमीटरचा आहे बघा. त्याच्यानंतर सर्व हवामानात याची वाहतूक सुरू राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की पीर पंजाल पर्वतराजीमध्ये हा आहे. सो हेही एक लक्षात ठेवा की कुठं आहे. त्याच्यानंतर त्याच्या मार्गिकांचा जो आकार आहे तो घोड्याच्या नालसारखा आहे. है ना, घोड्याची जी नाल असते त्या याच्यामध्ये. सो बेसिकली तो एक फार महत्त्वाचा एक रेफरन्स लक्षात ठेवा, तर ते विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे GST जो आहे आपला, तर GSTच्या बाबतीमध्ये बघा त्याच्या पण आधी एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे जो बँकांच्या विलिनीकरणाचा आहे. 1 एप्रिल 2020 बँकांचं विलिनीकरण बघा. पंजाब नॅशनल हिच्यामध्ये युनायटेड बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ही दुसरी मोठी सरकारी बँक झाली. सर्वात मोठी सरकारी बँक कुठली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सिंडिकेट बँक कॅनरामध्ये विलीन झाली. इंडियन बँक अलाहाबाद बँकेत विलीन झाली. ओके. त्याच्यानंतर GST मोबाईल फोनवरचा GST 12%हून 18% झालेला आहे. यंत्रनिर्मित आणि मानवनिर्मित काळीपेटी जी आहे तिच्यावरचा GST 12% झालेला आहे. विमान देखभाल दुरुस्ती संधारण जी सेवा असते त्याच्यावरचा GST 12%हून 5% झालेला आहे. तर हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं आहे बघा. तर तो एक रेफरन्स लक्षात असू दे. पुढचा जो मुद्दा आपला आहे तो मुद्दा आहे RBIचं जे वित्तीय वर्ष आहे ते वित्तीय वर्ष एप्रिलपासून सुरू होणार आहे बघा. 1 एप्रिल 2021 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. आणि एकंदरीतच भारतामध्ये जे काही 1 एप्रिल ते 31 मार्च असा कालावधी आहे तो रिझर्व्ह बँकेने स्वतःला लागू केलेला आहे. 1 जुलै 2020 पासून सुरू होणार रिझर्व्ह बँकेचं जे काही वित्तीय वर्ष असणार आहे त्या 31 मार्च 2021 पर्यंत 9 महिन्यांसाठीच असेल. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जे काही पतमानांकनाच्या संस्था असतात बघा, तर तिच्यामध्ये मूडीज जे आहे त्यांनी भारताचं पतमानांकन कमी केलेलं आहे. BAA2 वरून BAA3 केलेलं आहे. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ED तुम्ही खूप ऐकलं असेल, इन्फोर्समेंट डायरेक्टरेट 1956 स्थापना आहे. डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्समध्ये ती स्थापना झालेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली आहे. आणि एकंदरीतच हिच्यामध्ये जे काही अधिकारी असतात IRS, IPS, IAS यांचा समावेश असतो. उद्देश काय आहे की आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी, भारतातले जे आर्थिक कायदे आहे आणि आर्थिक गुन्ह्यांचा तपास. ओके. सो हिच्यामध्ये येतं. महसूल विभागाअंतर्गत ED कार्यरत आहे बघा अर्थमंत्रालयात. आणि 2 महत्त्वाचे कायदे फेमा आणि PMLA फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002. तर हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. काळा पैसा आणि हवालाद्वारे व्यापार यांना आळा घालण्यासाठी
वरील दोन्ही कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरता ईडी जे आहे ते तयार असतं. भारतीय रोजगार इच्छुकांची माहिती डार्क नेटवर. आता साधी गोष्ट आहे, डार्क नेटचा जर विचार केला तर हे इंटरनेटसारखं आहे. जसं तुम्ही कुठल्या ह्याच्यात ब्राउज करता तर डार्क नेट हे प्रकरण जे असतं तर ते खूप म्हणजे त्याच्यात तुम्हाला जर एंट्री करायची असेल तर तुमच्याकडे खूप चांगले डिटेल असले तरच तुम्ही डार्क नेटवर ब्राउज करू शकता. इंटरनेटशी संबंधित आहे, तेवढं लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे की एकंदरीतच कोलकाता बंदराचं नामकरण जे आहे ते श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर असं करण्यात आलेलं आहे. MCQ करता महत्त्वाचा मुद्दा आहे बघा हा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की एकंदरच GST संबंधीचा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा. GSTच्या बाबतीमध्ये की GST जो आहे तो 2017मध्ये लागू झाला होता. दरवर्षी 14% वाढ गृहीत धरून राज्यांना केंद्राकडून सलग 5 वर्षे 2022पर्यंत नुकसान भरपाई याच्यात मिळणार आहे. परंतु एकंदरीतच राज्यांचा जो काही इश्यू होता आजच्या डेटमध्ये की कोविडच्या काळामध्ये केंद्राचं पण जे आहे ते महसूल कमी झाला आणि त्याच्यातून त्या गोष्टी खूप काही वर्क झालेला नाही आहे. तिरंगाची ध्वजनिर्मिती जर तुम्ही बघितली की नांदेड महाराष्ट्र आणि हुबळी कर्नाटक या 2 ठिकाणी तिरंगा जे आहे त्याची निर्मिती केंद्र आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय, तिरंगाचा अनुपात बघा 2:3 आहे. 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा संविधान सभेने स्वीकार केलेला आहे. तिरंगा डिझाईन करणारी व्यक्ती पिंगली व्यंकय्या आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये रेग्युलर प्रश्न याच्यावर विचारले जातात, तर हे एक लक्षात ठेवा. खाजगी रेल्वे जी आहे तिचा प्रवास जो आहे तो 2023पासून सुरू होणार आहे. हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट लक्षात ठेवा. कोल्हापुरी चप्पल जी आहे बघा, कोल्हापुरी चप्पलेला मागच्या वर्षी GI टॅग मिळाला होता, भौगोलिक मानांकन. तर FDDI त्याच्यासाठी प्रशिक्षण देणार आहे की कोल्हापुरी चपला बनवायच्या कशा, तर कारागिरांना. आता ही ॲक्च्युली FDDI काय प्रकरण आहे तर ते बघा की पादत्राणे रचना आणि विकास संस्था आहे ही. स्थापना 1986 व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. चपला आणि इतर उद्योगातील वस्तूंच्या उत्पादन प्रशिक्षणातून मनुष्यबळाला योग्य ज्ञान आणि कौशल्य देणं हे त्याचं काम आहे. CAPFचे जे कॅन्टीन आहेत बघा, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, तिथं आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी किंवा मेक इन इंडिया यांनाच प्रमोट केलं जाणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अचोगम जे आहे त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे बघा. अचोगम काय प्रकरण आहे, अचोगम म्हणजे काय की है ना, द नॉलेज आर्किटेक्ट ऑफ कॉर्पोरेट इंडिया, कॉर्पोरेट इंडियाशी संबंधित आहे बघा अचोगम. आणि एकंदर हिच्यामध्ये जे आहे की स्थापना याची 1920ची आहे. 400हून अधिक उद्योग संस्था सहभागी आहे. 4,50,000हून जास्त याचे सदस्य आहेत. तर हाही एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की तेलंगणा जे आहे, तेलंगणामधला हा जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवा, श्रीशैलम कृष्णा नदीवर आहे बघा. त्याच्यानंतर हरियाणाने दारूवर कोविड सेस लावला होता. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, हरियाणा खाजगी उद्योगात 75% स्थानिकांना रोजगार देणार आहे. दिल्लीने सांगितलेलं आहे की मद्याचा वापर आणि मद्यसेवन हा मूलभूत अधिकार नाही, कारण त्यांनी करोना काळामध्ये स्पेशल करोना फी 70% दारूवर लावली. मनरेगा अंतर्गत राजस्थानमध्ये सर्वाधिक रोजगार आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि आंध्र प्रदेश जे आहे स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी कायदा करणारं एकमेव राज्य, स्थानिक लोकांना नोकरीत आरक्षण त्याच्यासाठीचा कायदा आंध्र प्रदेशने सर्वात आधी केला. गुवाहाटी जे आहे आसाम, भारतातील नदीवरील सर्वात मोठा रोपवे गुवाहाटी आसाममध्ये आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर दक्षिण किनाऱ्यांना जोडणारा हा रोपवे आहे. याची लांबी जे 1.8 किलोमीटर, वेळ याच्यासाठी 9 मिनिटे लागतो. ओडिसाने सुद्धा मद्यावर करोना फी लावली होती बघा 50%. त्याच्यानंतर मोबाईल सेवा नसलेली सर्वाधिक गावं ओडिसामध्ये आहेत. ओडिसामध्ये नक्षलवादी चळवळीचा प्रदेश आहे बघा, स्वाभिमान आंचल. मी बऱ्याचदा याचा व्हिडिओ पण दाखवलेला आहे. याला कट ऑफ एरिया पण म्हणतात. इथं 151 गावं आहेत. ओके, जिथं मोबाईलचा काही संबंध नाही. ओडिसामध्ये स्वाभिमान आंचलमध्ये स्वातंत्र्योत्तर पहिली बस चाललेली आहे. ओके, म्हणजे 2020मध्ये पहिल्यांदा त्या एरियामध्ये बस चाललेली. हाच तो एरिया आहे की जिथं जास्तीत जास्त गावं जी आहेत ती मोबाईलनी जोडलेली नाही आहे. मध्य प्रदेशमध्ये गोकर लागू झालेला आहे बघा, की गोवंशीय जनावरं जी आहेत, गाय आणि इतर गोवंशीय जनावरं, त्यांच्या आधारे अर्थव्यवस्थेला बळ द्यायचं आहे. त्याच्यासाठी गोकर लागू करण्यात येणार आहे आणि 2000 गोशाळा याच्यात स्थापन करण्यात येतील. सो गोकर मध्य प्रदेश एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गुजरातमध्ये जे आहे की सागरी विमान सेवा सुरू करण्यात आलेली आहे अहमदाबाद ते केवडिया, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथं. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. ओके. सी प्लेन जे आहे ते तुम्हाला फोटो दाखवला होता सी प्लेनचा. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमधलं पहिलं तेल आणि वायू क्षेत्र देशाला समर्पित करण्यात आलेलं आहे.
पश्चिम बंगाल 24 परगणा जिल्हा जो आहे अशोकनगर तेलवायू क्षेत्र, तर 20 डिसेंबर 2020ला देशाला ते अर्पण करण्यात आलं, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे एन डी आर एफ जे आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, ओके, नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड. आता याच्यामध्ये एक आहे की व्यक्तिगत आणि संस्थेद्वारे देणगी देण्याच्या निर्णयाला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे कोविडच्या काळामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की NDRFला व्यक्तिगत स्तरावर संस्थेद्वारे देणग्या दिल्या जाऊ शकतात. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार है ना, त्याचं सेक्शन 46 त्याच्यानुसार NDRFची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर PM केअर्स निधी जो आहे तो माहिती अधिकाराच्या कक्षेत नाही आणि त्याच्यामुळे जे आहे तो बरंच न्यूजमध्ये होता. PM केअर फंडावर आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे. PM केअर्स फंड प्राईम मिनिस्टर सिटीजन असिस्टन्स अँड रिलीफ इन एमर्जन्सी सिच्युएशन फंड असा याचा फुल फॉर्म आहे. ही एक ट्रस्ट आहे बघा. 28 मार्च 2020ला ट्रस्ट म्हणून स्थापना झाली आणि कोरोनाचा जो काही एकंदर परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी निधी जमा करणे हा याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. याचे अध्यक्ष जर तुम्ही बघितले तर अध्यक्ष पंतप्रधान आहेत बघा. सदस्य आहेत पंतप्रधान ट्रस्टी म्हणून 3 सदस्य नामनिर्देशित याच्यात करतील. पदसिद्ध सदस्य 3 आहेत बघा, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री. सो हा बॉक्स जो आहे तो लक्षात ठेवा PM केअर्ससाठी महत्त्वाचा आहे. अध्यक्ष पंतप्रधान, सदस्य पंतप्रधान ट्रस्टी म्हणून 3 सदस्य नामनिर्देशित करतील आणि पदसिद्ध 3 संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री. त्याच्यानंतर PMNRF प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड हा जानेवारी 1948 मध्ये स्थापन झाला होता. स्वातंत्र्यानंतर निर्वासितांसाठी मदत घेणं हा याचा एकंदरच एक उद्देश होता आणि सद्य परिस्थितीमध्ये मग नैसर्गिक आपत्ती, दंगे, अपघात, ॲसिड अटॅक विक्टिम यांना वैद्यकीय उपचारासाठी याच्यातून मदत मिळते. पंतप्रधानांचा विशेष अधिकार होता. 1985 पासून पंतप्रधान या निधीचा वापर करण्याबाबत निर्णय घेतात आणि PMमधले संयुक्त सचिव पंतप्रधानांच्या वतीने याच्यासाठी काम करतात. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. आता PM केअर्स आणि CM फंड जे आहे हेही लक्षात ठेवा. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR साठीचा निधी PM केअर्सला तुम्ही देऊ शकता, पण CM केअर्समध्ये तो वर्क होत नाही, तेवढं एक लक्षात असू देत. ओके. आणि PM केअर्स फंड, ओके, तर या केंद्रस्थित निधीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एकंदरीतच की यांचे उद्देश वेगवेगळे आहे असं सांगण्यात आलं. PM केअर्स जो आहे त्याच्यातला पैसा NDRFमध्ये जाणार नाही याच्यासाठीची पण गव्हर्नमेंटने तेवढी काळजी घेतलेली आहे. ओके. PM केअर्सवरून बराच इश्यू सध्या चालतो. अर्थव्यवस्था तिच्यातली संज्ञा आणि त्याचा अर्थ लक्षात घ्या. म्हणजे जे अर्थव्यवस्था वेगाने कोसळली त्याच वेगाने सावरणार. आताचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे किंवा बजेट आहे ते काय सांगतं आपल्याला, भारताची अवस्था वेगाने सावरणार आहे, म्हणजे हा शेप तयार झाला. ओके. म्हणजे काय की भारताची एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ती खाली आली, बराच काळ रेंगाळली आणि मग वर गेली. आणि जे आहे की कोसळलेल्या अवस्थेत अर्थव्यवस्था अनिश्चित काळ राहण्याची भीती असेल, म्हणजे हे व्हेनेझुएलासारखं जे प्रकरण आहे की ते काय सांगताच येत नाही कधी वर जाईल. सो असे याचे अर्थ आहेत बघा. त्याच्यानंतर टेबल टॉप रनवे नावाची कन्सेप्ट लक्षात ठेवा. या टेबल टॉप रनवेवरून ॲक्सिडेंट झाला होता बघा, हा ना. तर ही विमान उतरवण्याची एक धावपट्टी आहे आणि पुढं जे आहे त्याला काही हे नाही, उतार आहे. बऱ्याचदा उतरल्यानंतर मग ते विमान जे आहे ते खाली पडतं वगैरे. सो भारतामध्ये अशा 5 धावपट्ट्या आहे आणि ते एकंदरीतच 22 मे 2000 याच्यामध्ये जे काही इश्यू झाला होता बघा, हा ना, की याच्यात ॲक्सिडेंट झाला होता आता मधल्या काळामध्ये, हा ना, 7 ऑगस्ट 2020ला झाला होता बघा. ओके. 7/8/2020. आणि एकंदर वंदे मातरम मिशन आपण काल बघितलं होतं, ते काय आहे मला कमेंट बॉक्स सांगा. त्या वंदे मातरम मिशन अंतर्गत कोझिकोडे येथे आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरताना अपघात झाला होता. ओके. सो हे काही बेसिक्स होते बघा, तर हे तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे. सो अशाच पद्धतीने महत्त्वाच्या बाबी कव्हर करूयात. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.